सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बघा, प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात आपण जी सेवा करतोय ते आपल्या देवी आईपर्यंत पोहोचते का, आई भगवतीपर्यंत पोहोचते का, अशी प्रत्येक गृहिणीच्या मनामध्ये शंका असते। गृहिणी असो, स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असते की मी एवढी सेवा करतो, मी एवढी देवाचा मोठा भक्त आहे, एवढी देवाची मोठी भक्त आहे, तरी देखील माझी सेवा माझ्या देवापर्यंत पोहोचते का, मी केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते हे कशावरून समजेल, अशा शंका आपण मनामध्ये घेत असतो। तर त्याच प्रश्नाचं उत्तर आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, आपल्यासोबत आपले जुने सेवेकरी आहेतच, पण काही नव्याने जोडलेले देखील सेवेकरी, स्वामी सेवेकरी जोडलेले आहेत। तर ते त्यांच्या परीने जशी होतील ते सेवा करतायत, जुने सेवेकरी सेवा करतायतच, पण नवीन सेवेकरी देखील त्यांच्याच परीने जशा सेवा जमतील तशा प्रकारे सेवा करतात। तर आज आपण हेच पाहणार आहोत की कोणकोणते संकेत आहेत ज्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या आई भगवतीची जी काही सेवा करतोय ते आपल्या आईपर्यंत पोहोचते। नमस्कार, मी पूजा, आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपण जी काही सेवा करतोय, बघा प्रत्येकाच्या घरामध्ये आज लाल रंग आहे, त्याच पद्धतीने आज दुसरी माळ असणार आहे। आणि आज बघा, कालपासून प्रत्येकाने दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं पारायण, ग्रंथाचं पारायण सुरुवात केली असेल। तर हे पारायण कोणी 9 करणार असेल, कोणी 14 म्हणजे 9 चंडी गेलेल्याचं फळ मिळवण्यासाठी 14 पाठ करणार असेल, कोणी 9 करणार असेल, रोज 1 पाठ, किंवा कोणी 5 किंवा कोणी 7 किंवा कोणी 1 करणार असेल। प्रत्येकाच्या इच्छेने प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा करतच आहे। किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ जमत नाहीयेत, पण कुलदेवीचं नामस्मरण जितकं शक्य होईल तितकं आम्ही कुलदेवीचं नामस्मरण करत आहोत। त्याच पद्धतीने कुलदेवीचं नामस्मरण म्हणजे 1 माळा किंवा 11 माळ तुम्ही घेत आहात, किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची तुम्ही 1 माळ घेत असाल, किंवा कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी देखील तुम्ही भरपूर ज्या सेवा सांगितलेल्या त्या सेवा देखील करत असाल। या सगळ्या मी सेवा करते, पण या काळामध्ये माझी सेवा माझ्या आईपर्यंत पोहोचते हे मला कसे कळेल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये उद्भवत असतो। तर बघा, तुमची जी काही सेवा आहे, तुम्ही शुद्ध अंतःकरणापासून करता सेवा, अगदी पूर्ण शुद्ध अंतःकरण तोडून तुम्ही आईच्या चरणी लीन झालेले असतात, तिच्या चरणी तुम्ही जी काही सेवा करता ती रुजू केलेली असतील। बघा, या सर्व काळामध्ये जर तुमच्या स्वप्नामध्ये एखादी सुवासीन आली, बघा पूर्ण साज शृंगार केलेली सुवासीन तुमच्या स्वप्नामध्ये आली, तर अतिशय शुभ मानलं जातं। तुमची जी काही सेवा आहे ती आई भगवतीच्या चरणी, आईला आवडली आहे, आई भगवतीच्या चरणी ती पोहोचली आहे असं म्हटलं जातं। त्याच पद्धतीने बघा, फक्त सुवासीनच नाही तर तुमच्या स्वप्नामध्ये कधी कधी कुमारिका येईल किंवा तुमची स्वतःचीच मुलगी तुम्हाला दिसू लागेल स्वप्नामध्ये। अशा वेळेस देखील समजून जायचं की कुमारिका जरी आली तर समजून जायचं की आपली आई भगवती आपल्यावरती प्रसन्न आहे आणि आपली सेवा तिच्यापर्यंत पोहोचली आहे। कधी कधी असं होतं बघा, दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण वाचत आहोत, आपल्या घरामध्ये ग्रंथाचं पारायण आपण करायला बसलो, दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला बसलो, अचानक दारावरती कोणीतरी जोगवा मागायला येतं, किंवा कोणीतरी काहीतरी बघा अनोळखी व्यक्ती तुमच्या समोर येते आणि त्या व्यक्तीला बघितल्यानंतर तुमची एक प्रकारे शुद्ध हरपलेली असते। म्हणजे ती व्यक्ती वृद्ध जरी असली तरी देखील ती अतिशय तेजस्वी दिसत असते, तिच्याकडे बघत राहावं असं वाटत असतं। त्यावेळेस देखील समजून जायचं की आपल्या घरामध्ये आई स्वतः आलेली आहे। त्यावेळेस अशा व्यक्तीला कधीच मोकळं जाऊन द्यायचं नाही, तिला आपण काही ना काही तर देणारच आहोत, पण त्यासोबत पाणी व चहा वगैरे विचारण्याचं काम आपलं करायचं आहे। त्याच पद्धतीने कधी कधी दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना घरामध्ये चिमण्या येतात बघा, घरामध्ये चिमण्यांचा किलबिलाट चालू असतो। अशा वेळेस देखील समजून जायचं चिमण्याचा किलबिलाट घरामध्ये होणं म्हणजे अतिशय शुभ मानलं जातं। आणि अशा वेळेस देखील समजून जा की तुमची जी काही सेवा आहे, भोळी बाबडी सेवा आहे, ती आपल्या आई भगवतीच्या चरणी रुजू झालेली आहे, आई भगवतीने त्या सेवेचा स्वीकार केलेला आहे। त्याच पद्धतीने कधी कधी असं होतं बघा, आता आज लाल रंग आहे, तुम्ही सकाळ सकाळी आता घराच्या बाहेर पडला, किंवा उद्याच्या दिवशी, आजच्या दिवशी, दिवसभरात तुम्ही घराच्या बाहेर पडल्या तुम्हाला अशी एखादी व्यक्ती दिसून येते साज शृंगार केलेली। बघा, आता आज लाल रंग म्हटल्यानंतर सगळेजण लाल रंगाच्या साड्या वगैरे परिधान करणारच, लाल रंगाचे कपडे दिसून येणारच, पण त्यातून अशी एक वेगळी स्त्री तुम्हाला दिसून येते जी अतिशय तेजस्वी दिसत असते। म्हणजे ते एक प्रकारे साज शृंगार, तुम्हाला समजलं असेल, साज शृंगार म्हणजे संपूर्ण शृंगार त्याने केलेला आहे। अशी जरी व्यक्ती दिसते आणि अतिशय तेजस्वी दिसत आहे, तिच्या चेहऱ्यावरती अतिशय तेज तुम्हाला चमकताना दिसत असेल, तरी देखील समजून जा की तुमची सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू झालेली आहे, साक्षात तिने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे। कधी कधी असं होतं की स्वप्नामध्ये तुम्हाला वाघाचं दर्शन होतं, किंवा 3.5 शक्तिपीठापैकी तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये एखाद्या तुमच्या शक्तिपीठाला तुम्ही भेट द्यायला गेलात, जाताना तुम्हाला वाघ वगैरे दिसला, तर क्वचितच, इतके पण भाग्यवान नाही आपण की डायरेक्ट आपल्याला वाघ दिसेल, पण कधी कधी स्वप्नामध्ये वाघ आला
तरी देखील समजून जा, वाघ आला, सिंह आला तर समजून जा साक्षात दुर्गा मातेने तुम्हाला दर्शन दिलेलं आहे. त्याच पद्धतीने बघा कधी कधी हत्ती दिसतो, कधी कधी असं होतं की सकाळ सकाळी आपल्याला शंखाचा आवाज येतो, नादाचा आवाज येतो, घंटा नादेचा आवाज येतो, कानामध्ये घुमू लागतो. तर अशा वेळेस देखील समजून जा की तुमची जी काही सेवा आहे, भोळी बापडी सेवा आहे, ते आपल्या आई भगवतीच्या चरणी रुजू झालेली आहे. बघा प्रत्येक जण काबाड कष्ट करतो, प्रत्येक जण कष्ट करतो आणि प्रत्येकाची इच्छा असते की माझ्या कष्टाला कुठेतरी नशिबाची साथ लाभावी किंवा माझ्या कष्टाचं कुठेतरी चीज व्हावं. अशी तुमची काय माझी काय सगळ्यांची इच्छा तीच असते. म्हणजे फक्त पैसाच मिळावा म्हणून कोणतीच सेवा कधी करू नका. घरामध्ये सुख, शांती, आनंद, मंगलमय वातावरण टिकावं, ते चिरकाल मरेपर्यंत ते घरामध्ये आजन्म चिरकाल तसंच टिकावं यासाठी सेवा करा. आणि ही सेवा कधीच वाया जात नाही. एक वेळेस तुम्हाला पैसा जरी कमी पडला तर तो आनंद तुमच्याकडून हिरावून कोणी घेऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही एकदा अशा पद्धतीने आई भगवतीच्या चरणी सेवा रुजू करून पहा. आता या नवरात्रीच्या काळामध्ये कधी कधी आपण हवन करतो. हवन काळामध्ये तुम्हाला बघा कधी कधी तुमच्या घरामध्ये हवन चालू आहे पण तुम्हाला अजून देखील तुम्ही तर मंत्र जप करतच आहात पण तुम्हाला अजून देखील आवाज येतोय ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, तुमच्या देखील आवाज कानात घुमतोय किंवा एखाद्याच्या घरी हवन सुरू असेल तिथला आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असेल अचानकपणे, तरी देखील समजून जायचं की आपली आई भगवती आपल्यावरती प्रसन्न आहे. लहान मुली आपल्या घरामध्ये येत असतील किंवा एखादी स्त्री आपल्या घरामध्ये आली तर तिला हळदी कुंकू लावल्याशिवाय पाठवू नका. लहान मुलीला देखील हळदी कुंकू लावा, तिला काहीतरी चहा बिस्किट किंवा दूध वगैरे पाणी वगैरे प्यायला द्या, एखादं फळ तिला खायला द्या. उपाशी तिला पाठवायचं नाही किंवा काही न देता तिला कधीच घराच्या बाहेर पाठवायचं नाही. एवढी एक तुम्हाला काळजी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये. 9 दिवस बघा फक्त मी सेवा करते आणि बाजूला कोणाला प्रत्येकाला शिव्या शाप देते किंवा त्याची तुलना करते किंवा त्याची निंदा करते, तर याला काही काडीमोल देखील अर्थ नाही, काहीच अर्थ नाही त्या सेवेला. तुम्ही किती जरी सेवा केली तर ती देखील पाण्यातच जाणार आहे. त्यामुळे या 9 दिवसात नवरात्रीच्या काळामध्ये फक्त आई भगवतीची कशी मी सेवा करणार आणि आई भगवती माझ्यावर कशी प्रसन्न होणार याच्याकडेच लक्ष द्यायचं आहे. कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, एवढी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि फक्त आई भगवतीच्या चरणी आपल्याला सेवा रुजू करायची आहे. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा तुम्हाला अजून काही संकेत मिळत असतील, तुम्हाला दुसरा अजून काही स्वप्न वगैरे पडलं असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला समजत नसेल तरी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.